नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता तुम्हाला रोजच माझे ब्लॉग बघायला मिळतील जसं मला पॉसिबल होईल तसं. तर चला आज तसं सकाळची सगळी कामं राहिलीच आहे तसं म्हटलं तर. फक्त त्यांचा टिफिन बनवून दिला आहे, तर स्वयंपाक झालेला आहे आणि सानवीला आंघोळ करून रेडी केलं आणि आता आमचा नाश्ता बनवते. आणि दिवसभर सोबत तुम्हाला जे कामं होत आहे ते तर दिसेलच. तर चला. तर आता सकाळी आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि त्यांचा टिफिन वगैरे बनवून देऊन ते सुद्धा ऑफिसला गेलेत. तर सानवीलासुद्धा रेडी केलं आहे आंघोळ करून आणि म्हटलं चला आम्ही दोघी नाश्ता करून घेतो. त्यासाठीच आमच्यासाठी डोसे बनवते आहे. तसं कालचं पीठ उरलेलं होतं डोस्यांचं, तर म्हणून म्हटलं चला आज नाश्त्यामध्ये डोसेच बनवूया. आणि बटाट्याची चटणीसुद्धा उरलेलीच होती. तर भाजी चपात्या तर झालेल्या आहे, पण गरमागरम डोसे खाऊया म्हटलं. आणि आज माझ्या रोजच्या कामांसोबतच तुम्हाला माझ्याविषयी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत, त्यासुद्धा करते. तर मध्ये मी 4-5 दिवस गॅप ठेवला व्हिडिओजमध्ये. आता मी खूप बिमार होते, माझा खूप आवाज बसलेला होता. या सगळ्या कारणामुळे मला व्हिडिओज टाकणं शक्य झालं नाही, कारण काही करून आपण व्हिडिओज टाकू शकतो. मी तुम्हाला काही करतासुद्धा व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करू शकते बघण्यासाठी. पण झालं असं, माझा आवाजच खराब होता, त्यामुळे मी करू शकले नाही आणि त्याचा खूप खूप मोठा लॉस मला झाला आहे. आणि तो म्हणजे तर आता यूट्यूबचे अल्गोरिदम एवढे चेंज झालेत, तर मी फक्त 4 किंवा 5 दिवस व्हिडिओ नाही टाकला. तर म्हणजे तसं तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकतच होते, तुमच्यासोबत शेअर करतच होते, पण लाँग व्हिडिओ मी 4 ते 5 दिवस टाकला नाही. तर म्हणजे खूपच लॉस झाला, खूप व्ह्यूज डाऊन गेलेत, अजिबातच व्ह्यूज येत नाही आहे. आणि यूट्यूब माझा व्हिडिओ रेकमेंडसुद्धा करत नाही आहे कोणाला. पण त्यात माझीसुद्धा चुकी आहे. यूट्यूबचं तेच म्हणणं असतं की कन्सिस्टन्सी हवी आणि प्रत्येकजण तेच सांगतं. आता मी तर पहिल्यापासून ठेवली होती, मला ग्रोथ मिळत चालली होती, पण कदाचित मला असं वाटलं की नाही ठीक आहे होईल. पण ते 4-5 दिवस माझे बंद पडले व्हिडिओ, त्याच कारणामुळे आता मला खूप मोठं नुकसान झालं आहे. पण आता मला इथून पुढे ते होऊ द्यायचं नाही आहे. त्यासाठी मग होईल तसं मी कंटिन्युटी ठेवील. तसं तर मला बरं नव्हतं तरी पण मी शॉर्ट व्हिडिओज टाकायची, पण शॉर्ट व्हिडिओजलासुद्धा अल्गोरिदममध्ये प्रॉब्लेम आहे की माझ्या कंटेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, मला तर तेच कळत नाही. रोज शॉर्ट व्हिडिओ टाकते, एखाद दिवशी मिस झालं तर झालं, नाहीतर होतच नाही. रोज टाकते तरीसुद्धा त्याला असे म्हणजे म्हणायसारखे व्ह्यूज येत नाही. जेवढं मी त्यासाठी मेहनत करते किंवा जे दाखवते, माझ्या व्हिडिओजची क्लॅरिटी पण खूप छान असते, त्यानुसार त्याला व्ह्यूज येत नाही. त्यामुळे थोडं अप्स अँड डाऊन्स होत आहे. तर ठीक आहे, ते सुद्धा मी आता ॲडजस्ट करून घेते. आता कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर मेहनत तर लागणारच. त्यासाठी मग ते सगळं आता साईडला सोडून मी फक्त रोज माझे व्हिडिओज बनवणार आहे. आणि मला होईल तसं पॉसिबल, सिम्पल म्हणा, काही विशेष म्हणा, तर मी तुमच्यासोबत रोज व्हिडिओज शेअर करणार आहे. पहिले मी डिसिजन घेतला होता की मी दिवसाआड करेल किंवा आठवड्यातून 2-3 करेल, पण तसं करून सध्या तरी मला चालणार नाही, कारण सबस्क्रायबरसुद्धा वाढत नाही आहे. त्यासाठी मग मला तर माझी मेहनत द्यावीच लागेल. त्यामुळे मग आजपासून मी ठरवलेलं आहे की रोजच माझे लाँग व्हिडिओ येतील. आता बघू तुम्हाला ऑडियन्सला किती आवडतात तर. आणि आवडत असतील किंवा तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर, माझा व्हिडिओ बघत असाल, तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आता सगळं नाश्ता वगैरे होऊन मी भांडे आवरायला घेतले होते. तर हे माझे रोजचे सकाळची ठरलेली कामं असतात. तर ते गेले की असं वाटतं स्वयंपाक झालेला आहे, पण स्वयंपाक सोडून सगळंच राहतं. तर ते सगळंच आवरते आहे. तर अगोदर आम्ही दोघींनी नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर भांडे घासून घेतले सगळे. तर भांडेसुद्धा खूप पडतात. एक भाजी चपातीसुद्धा केली तर भांडे खूप पडतात. तर आमच्या आत्या तर नेहमी मला म्हणतात की तू खूप भांडे पाडती, पण काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, माझ्याकडनं पडतातच भांडे. तर छान असे स्वच्छ भांडे घासून घेतले.
आणि किचन वाटा क्लीन करून घेतला. आणि हे सगळं असं क्लीन केलं ना की म्हणजे खूप मोठं एक काम हलकं झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी एक 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 सगळं नीट क्लीन ठेवायचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, मी घर कसं ठेवते याबद्दल कमेंट करत जावा. आणि आता सगळं आवरून झालं आहे, तर म्हटलं चला आता मी सकाळी थोडं नीटनेटकं केलेलं होतं, पण सानवीने परत जैसे ते करून ठेवलं होतं. तर म्हटलं आता परत एकदा आवरून घेऊ. आता असं दिवसातून 4-5 वेळा तरी माझं आवरणं सुरूच असतं, पण काय करावं, ती करतेच. शेवटी लहान मी आता, त्याला काही ऑप्शन नाही आहे. तर सगळं साफ करून घेते आता. आणि हे रोजची सकाळची ठरलेली कामं असतात. मला 2दा तरी बेडशीट सेट करावंच लागतं तिच्यामुळे. आता आम्ही दोघंच असतो तेव्हा तर म्हणजे जसं सकाळी राहायचं तसंच संध्याकाळपर्यंत राहायचं. पण आता मुलं असली की खूप चेंज असतो. तर आता सगळं लावून घेते. आणि हे सगळं करताना ती मध्ये नाही आहे आज करायला. त्याचं कारण असं की ती वरती गेली आहे काकूंकडे. आणि परत खालीसुद्धा एक आंटी राहायला आली आहे तिची. तर तीसुद्धा खूप छान आहे, तर ती तिथेसुद्धा जाते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला तिला सांभाळण्यात थोडं असं जास्त जड जात नाही, कारण फक्त या शेजाऱ्यांमुळे. तर वरच्या ताई पण खूप छान आहे, ती त्यांच्याकडे पण बराच वेळ राहते एकदम घरच्यासारखं. आणि आता खालीसुद्धा तसंच जायला लागली. काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. घरी एकदम म्हणजे असं मला परेशान करून सोडते. ही वस्तू इकडे फेकायची, पसारा करायचा, सगळं उचकायचं. पण दुसऱ्याच्या घरी अजिबात करत नाही. आता खाली गेली आहे, मी 2-3 वेळा डोकावून बघितलं आहे, पण एकाच ठिकाणी बसली आहे. त्यांच्या घरी झुला आहे, तर त्यावरच बसली आहे. तर मी तर तिच्या पप्पांना म्हटलं की आपणसुद्धा आणूया झुला, पण ते म्हटले आपल्या घरी आल्यावरती खरंच नाही बसणार झुल्यावरती, एका जागी बसेल का? ती त्यांच्या घरी बसती आहे तीच मोठी गोष्ट आहे. तर ते तर खरंच आहे. पण मला तिची ही एक गोष्ट खूप छान वाटते, ती दुसऱ्याच्या घरी एकदम शांत बसते. फक्त वरच्या ताईंच्या आणि त्यांच्या घरी एवढी नाही बसत, कारण तिला ते असं वाटतं की माझंच घर आहे. कारण जन्मल्यापासून ती बघती आहे की हे आपण यांच्या घरी रोजच जातो आहे, त्यामुळे ती आपलंच घर समजून चालते त्यांना. आता खालच्या घरी तर तसं करत नाही सध्या नवीन. तर आता सगळं आवरून घेतलं आहे, मस्त सेट केलं. आणि असं सगळं छान आवरलं ना की एकदम फ्रेश छान वाटते. आणि हे जर ऑफिसहून आले ना असं घर नीटनेटकं असलं की हे तर पहिला प्रश्न विचारतात, वाव सान्वी आज खूप शांत आहे वाटतं. पण ते कधी कधी मी नेमकंच आवरलेलं असतं, त्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटतं. तर आता सगळं झाडून झालं आहे माझं, झाडून घेते आणि नंतर फरशी. तर झाडू फरशी मला 3 असल्यावरच करावं लागतं. त्याचं कारण असं की आपण पुसत असलं फरशी की मुद्दाम आपण म्हटलं सोफ्यावरती बस बाळा, पाय पाय उमटतील फरशीवर, तर अजिबात नसतं बसायचं आम्हाला, फक्त फिरायचं असतं फरशीवर. पण ते मुद्दाम करायचं असतं. पण आता हे शेवटी लहानपण आहे तिचं. आता झाडून झालं की लगेच फरशीसुद्धा पुसून घेते मी. आणि अशी असतात माझी रोजची कामं. आणि ही तर रोजची सकाळची कामं ठरलेली असतात. त्यामध्ये देवपूजासुद्धा असते, पण ती मी सकाळीच करून घेतली अंघोळ झाल्या. आणि त्यासाठी मग ते शेअर नाही केलं. आणि मेन गोष्ट म्हणजे माझे देवसुद्धा सध्या छोट्याशा देवघरात आहे, त्यामुळे. आणि तसा माझा विचार आहे देवघर घ्यावं की नाही तुम्हीच मला सांगा आता. त्यामुळेच मी तेवढं देवपूजा वगैरे थोडं तुम्हाला शेअर करण्यापासून थोडं आपण काय म्हणू अनकम्फर्टेबल होते. तर विचार आहे माझा देवघर घ्यायचा, पण घेऊ लवकरच. तर आजच्यासाठी एवढंच. आणि मेन गोष्ट म्हणजे मला तुमच्यासोबत माझं यूट्यूब रिलेटेड काय घडतं आहे किंवा माझ्यासोबत काय सुरू आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.